जेनेसिस चैप्टर 1 उत्पत्ति अध्याय 1 त्याचं 27 आणि 28 उसका 27 और 28। जेनेसिस चैप्टर 1 उत्पत्ति अध्याय 1 वर्स 27-28 उसका 27 और 28। तब परमेश्वर ने मनुष्य को अपने स्वरूप में अनुसार उत्पन्न किया और अपने स्वरूप के अनुसार परमेश्वर ने उसको उत्पन्न किया, नर और नारी करके उसने मनुष्य की सृष्टि की। परमेश्वर ने उनको आशीष दी, उनसे कहा फूलो फूलो फलो और पृथ्वी भर जाओ और उसको अपने वश में कर लो। समुद्र की मछलियाँ तथा आकाश के पक्षी और पृथ्वी के रेंगने वाले सब जंतुओं पर अधिकार रखे। देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर व नारी अशी ती निर्माण केली। देवाने त्यांना आशीर्वाद दिला, देव त्यांना म्हणाला फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा, समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यांवर सत्ता चालवा। आपण प्रार्थना करू। हम प्रार्थना करेंगे। तानाने गोड पवित्र सेनाधीश पिता, वचनाची वेळ तुझ्या हातात येते, वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोलणारा तू आमचा पवित्र देव, आम्ही वचन लक्षपूर्वक ऐकण्यासाठी सहायता कर। आम्ही जसं वचन ऐकतो तसं आम्हाला पालन करण्यासाठी मदत कर आणि प्रभू जसं तुझं वचन असतं त्यानुसारच तू करतो प्रभू। आणि वचनाने तू आमची बुद्धी उघडतो, आमची मनं उघडतो, आम्हाला ज्ञान देतोस, आमच्यातली सर्व मूर्खता तू काढतोस प्रभू आणि तिथे तुझं ज्ञान तुझं वचन भरतोस। म्हणून मी तुझे आभार मानते। वचन आम्ही लक्षपूर्वक ऐकण्यासाठी सहायता कर, येशूच्या नावाने आमेन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। देवाने 6व्या दिवशी नर आणि नारीची जेव्हा रचना केल्यानंतर और 6वें दिन परमेश्वर ने नर और नारी को बनाने के बाद त्यावेळेला आपण पाहतो इथे लिहिलेलं आहे, जेव्हा देवाने नर आणि नारीची रचना करून म्हणजे माणसाची सृष्टी केली, रचना केली, और जब परमेश्वर ने मनुष्य की रचना की, उसको बनाया, तर परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला। तब परमेश्वर ने उनको आशीष दी। काय लिहिलेलं आहे? क्या लिखा है? कुणाला आशीर्वाद दिला? और किसको आशीष दिया? मनुष्य को, ज्याच्यात नर आणि नारी, और जिसमें नर और नारी, म्हणजे लग्नासाठी कोण असले पाहिजे? नर आणि नारी। और शादी के लिए कौन होना चाहिए? नर और नारी। त्यांना देवाने आशीर्वाद दिला और उनको परमेश्वर ने आशीष काय आशीर्वाद दिला? और उनको क्या आशीष दी? 28वें वचनात लिहिलेलं आहे, 28वें वचन में लिखा है, देवाने त्यांना आशीर्वाद दिला, देव त्यांना म्हणाला फलद्रूप व्हा। फलद्रूप व्हा, फलद्रूप व्हा म्हणजे काय करा? फलद्रूप हो जाओ मतलब क्या करो? फळं द्या, तुम्ही वाढा और बढ़ो। आणि पुढे बहुगुणित व्हा, बहुगुणित व्हा। काय लिहिलेलं आहे? बहुगुणित म्हणजे जास्त व्हा। तुम्ही 2 आहात, 2 पेक्षा जास्त व्हा। और आप 2 हैं तो 2 से ज्यादा हो जाओ। देवाची इच्छा आहे की माणूस वाढावा और परमेश्वर की इच्छा है कि मनुष्य बढ़े। आणि त्या वाढण्याची जी कृती देवाने जी योजना बनवली आहे नर आणि नारी, और उस बढ़ने की जो क्रिया है वो आशीष है जो कि परमेश्वर ने दिया है नर और नारी। पुरुष पुरुष नाही, पुरुष पुरुष नहीं, स्त्री स्त्री नाही, स्त्री स्त्री नहीं। पुन्हा मी सांगते, फिर से मैं आपको देवाने नर नर नाही दिला, और परमेश्वर ने नर और नर नहीं दिया, नारी नारी नाही दिली, नारी नारी नहीं दी, नर आणि नारी दिली। नर और नारी। आपण अंतिमच्या काळामध्ये जगत असल्यामुळे होमोसेक्शुअल, लेस्बियन्स हे जास्त पाप वाढलेले आणि समाज त्याला सहभागिता म्हणजे त्यांना ऍग्री करतात, त्याला ग्रहण करतात, पण जेव्हा की बायबलनुसार देव ह्याचा विरोधी आहे। और अंतिम काल में जी रही इसलिए स्त्रीगामी और पुरुषगामी बढ़ चुके हैं और लोग उसको सहमति दर्शाते, पर बाइबल के अनुसार परमेश्वर की नजरों में ये सब घृणित है। देवाच्या नजरेत हे पाप आहे और परमेश्वर की नजर में ये पाप है। येशू यायच्यापर्यंत पृथ्वीचा नाश होईपर्यंत देव ह्याच्या विरोधात राहणार। और यीशु मसीह आने तक और पृथ्वी का नाश होने तक परमेश्वर हमेशा इसके विरोध में रहेगा। आरंभच नर आणि नारीचा केलेला और परमेश्वर ने प्रारंभ में ही नर और नारी को बनाया, म्हणजे पुरुष आणि स्त्री, पुरुष और स्त्री। म्हणून देव कधीही पुरुष पुरुष आणि स्त्री स्त्री ह्याच्या विवाहाला कधी संमती देणार नाही। और परमेश्वर कभी भी स्त्री स्त्री और पुरुष पुरुष की शादी में कभी भी सहमति नहीं पुरुष दर्शाएगा। पुरुष आणि स्त्री स्त्रियांच्या लग्नाला देवाचा कधीही आशीर्वाद राहणार। और पुरुष पुरुष और स्त्री स्त्री की शादी में परमेश्वर की आशीष कभी भी नहीं। देवाने कधी त्यांना आशीर्वाद दिला? जो नर आणि नारी म्हणजे जेव्हा पुरुष आणि स्त्री होती तेव्हा देवाने त्यांना काय दिला? आशीर्वाद दिला। और जब स्त्री और पुरुष थे तब परमेश्वर ने क्या किया? उनको आशीष दिया। देवाने त्यांना आशीर्वाद दिला, परमेश्वर ने उनको आशीष दिया। फलद्रूप व्हा म्हणजे आशीर्वादित व्हा, तुम्ही खूप फळं द्या, और तुम फलद्रूप हो जाओ मतलब तुम बहुत फल दो, आणि तुम्ही बहुगुणित व्हा, और आप बहुगुणित हो जाओ। म्हणजे 2च राहू नका, और सिर्फ 2 ही मत रहो, परंतु 3 राहा, पर 3 हो जाओ। देवाची इच्छा आहे की प्रत्येक कुटुंब जो नर आणि नारी लग्न करतो, पुरुष आणि स्त्री लग्न केल्यानंतर त्यांनी काय व्हावं? दोघेच राहू नये, परंतु त्यांनी काय व्हावं? 3 व्हावं। और स्त्री और पुरुष ने शादी करने के बाद वो दोनों ही नहीं रहे पर वो 3 हो जाए। म्हणून मूल होणं हा देवाकडून आशीर्वाद आहे। और बच्चा होना ही परमेश्वर की ओर से आशीष है। लक्षात ठेवा, पृथ्वीवर जे पुरुष आणि स्त्री लग्न करतात त्यांना देवाकडून हा आशीर्वाद भेटतो। कोणता आशीर्वाद भेटतो?
त्यांना मुलं प्रसव करण्याचा, मुलं गर्भधारण, स्त्रीला गर्भधारण करण्याचा आणि गर्भधारण केल्यानंतर 9 महिने 9 दिवस किंवा त्याच्या काही आत या दिवसामध्ये काय करणं, मुलाला जन्म देणं। और इस पृथ्वी के ऊपर स्त्री और पुरुष शादी करने के बाद परमेश्वर ने उनको आशीष दी कि स्त्री गर्भवती होना, 9 महीना उसके बीच में वो एक बच्चे को जन्म देना। म्हणजे गर्भधारणा करणं ही देवाकडून आशीर्वाद आहे। और गर्भधारण करना ये परमेश्वर की ओर से आशीर्वाद। गर्भधारणा हा देवाकडून फळ आहे। और गर्भधारण होना ये परमेश्वर की ओर से एक फल है। आणि हे फळ नंतर जगामध्ये दिसून येतं, माणसाचं फळ। और ये फल बाद में मनुष्य का जो फल है वो दिखाई देता जसं है। आंब्याच्या झाडाला फळ येतं और आम के पेड़ को फल आता है ना, मग काय येतो, आंबा येतो। क्या आता है, आम आता है। चिकूच्या झाडाला, चीकू के झाड़ में चिकू येतो, चीकू आता है, मग तिथे फळ येतं, मतलब वो फल आता है। तेव्हा कळतं की त्यांना काय आहे, तब मालूम पड़ता है कि उनको क्या है, त्या झाडाला फळ आहे और उस पेड़ को फल ते है। झाड ओळखायला येतं। और वो पेड़ हमें पहचानने में आता या है। बाबा हा चिकूचं झाड आहे, और हाँ, ये चीकू का पेड़ है, आंब्याचं झाड आहे। ये आम का पेड़ मग है। तसं जेव्हा माणूस म्हणजे पुरुष आणि स्त्री जेव्हा लग्न करतात आणि त्यांच्याकडून जे फळ उत्पन्न होतं तेव्हा कळतं की हा माणसाचा मुलगा आहे। और जब स्त्री और पुरुष विवाह करते हैं और उनके द्वारा जो बच्चे उत्पन्न होते हैं, तब लोगों को मालूम पड़ता है कि हाँ, ये उसका बच्चा है। हाँ, नहीं इसका नहीं, इंसान का बच्चा है। मानसा तो मुला है, किसका बच्चा है, बच्चा है, सही बात है, लेकिन किसका बच्चा है, जानवर का भी तो बच्चा बोलते हैं ना, जानवर का बच्चा, हम थोड़ी जानवर के बच्चे हैं। किसके बच्चे हैं, इंसान के बच्चे हैं, आणि माणसांची मुलं आहेत। हाँ, इसीलिए प्रियो याद रखो, वो जो फल जो गर्भ के अंदर था वो बाहर निकलने के बाद दिखाता है कि वो इंसान का बच्चा है। आणि जे गर्भामध्ये मूल होतं ते बाहेर आल्याच्या नंतर दाखवण्यात येतं की हे माणसाचं मूल आहे। म्हणून तिथे लिहिलंय फलद्रूप व्हा आणि बहुगुणित व्हा। और इसलिए वहाँ पर लिखा है कि फलद्रूप हो जाओ और बहुगुणित हो जाओ। देवाचा हा आशीर्वाद आहे गर्भधारणा आणि मुलांना जन्म देणं। और ये परमेश्वर की आशीष है, गर्भधारण होना और बच्चे को जन्म देना। माणसाने पाप केल्यामुळे और मनुष्य ने पाप करने के कारण जेनेसिस 3:16 जर तुम्ही वाचलं, उत्पत्ति अध्याय 3:16 अगर आपने पढ़ा, त्याच्यात असं लिहिलेलं आहे की देवाने श्राप दिला। उसमें ऐसा लिखा है कि परमेश्वर ने श्राप दिया आदम को, स्त्री को, सांप को आणि पृथ्वीला सुद्धा। और पृथ्वी को। त्याच्यामुळे काय श्राप आला, और इसलिए क्या श्राप स्त्रीला आया, असा श्राप आला, स्त्री को इस रीति से श्राप आया। तो स्त्रीला म्हणाला, देव, तो म्हणजे कोण, देव, देव स्त्रीला म्हणाला मी तुझे दुःख वाढेल। म्हणून स्त्री आता जेव्हा ती अदनच्या वाटिकेत होती, पाप केलं नव्हतं तेव्हा स्त्री सुखी होती, पण जेव्हापासून पाप आल्यामुळे स्त्री दुःखी आहे। कोणती तरी अशी स्त्री म्हणते का मी बिलकुल दुःखी नाही, और कोई ऐसी स्त्री कहती है कि मैं बिल्कुल दुखी नहीं हूँ, तर ती खोटारडी आहे, तब वो झूठी है। जरी तिला नवऱ्याचं दुःख नसलं तरी दुसरं दुःख असतं, और भले उसको पति का दुख नहीं होगा पर दूसरा दुख तो शरीराचं दुःख असतं, शरीर का दुख होगा, काही ना काहीतरी मनाचं दुःख असतं, और मन का दुख होगा, आई वडिलांचं दुःख असतं, माता पिता का दुख काही ना होगा, काहीतरी दुःख असतं। और कोई ना कोई दुख होता ही है। पहिलं बाईला दुःख नव्हतं, पहले स्त्री के पास दुख नहीं पण था, जेव्हापासून पाप आला म्हणजे तिला श्राप आला, तो दुःख हा श्राप आहे। पर जब से पाप इस संसार में आए तो वैसे ही स्त्री को फिर दुख मिला। दुख ये श्राप है। पुढे वो तुझे गर्भधारण बहुगुणित करेल। हा, तुला गर्भधारणा झाल्यानंतर जे तू प्रसव पीडा प्रसारण केल्यानंतर ज्या मुलाला तू जन्म देशील त्याच्या ज्या पीडा आहेत, त्याच्या ज्या यातना आहेत त्या मी वाढवेल। काय बोला, त्याच्या ज्या यातना, त्याच्या ज्या पीडा आहेत त्या मी काय करेल, वाढवेल। म्हणून बघा, जेव्हा मुलाला जन्म देताना काय रसिका, गेल्या वेळी आपण इथं भेटलेलो ना, वो तुझे गर्भधारण बहुगुणित करेल। हा, तुझी गर्भधारणा म्हणजे जेव्हा बाळाला, जेव्हा ती बाई मुलाला जन्म देते त्यावेळेला तिला काय होतो, आनंद होतो का, किती त्रास होतो है ना। आता आपण गेल्या वेळी रसिकाच्या वेळेला भेटलेलो, और रसिका दीदी की आता रसिकाची आता जस्ट डिलिव्हरी झाली, और रसिका दीदी की अभी डिलीवरी हुई है। पूर्ण 1 दिवस घेतला ना तिने, और पूरा 1 दिन उसने दिया ना तडपण्यामध्ये, तड़पने में। तर हे नेहमी लक्षात ठेवा, और ये हमेशा याद रखना, जेव्हा डिलिव्हरी, हा देवाकडून श्राप आलाय बाईला, और ये परमेश्वर की ओर से श्राप आया है स्त्री को। तू क्लेशाने लेकरे प्रसवशील, हा, तू क्लेश करून दुःख उचलून तू मुलाला जन्म देशील, तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील, पण तरी तुझा ओढा कोणाकडे राहील, नवऱ्याकडे राहील। म्हणून सदैव बाईचं मन कुठे लागलेलं असतं, नवरा कसाही असला, दारू पिणारा असला, कामाला नसला तरी सुद्धा मन कुठे लागलेलं असतं, नवऱ्याकडे। अजून आला नाही, काय झालं, कुठे गेला, काय झालं असेल, आला का नाही, असं म्हणते का, मरून जाऊन दे, काय म्हणत, काय म्हणते, नको जगून दे, बरोबर आहे। तर सांगण्याचा उद्देश की हा देवाकडून कसा स्त्रीला श्राप आला, और ये परमेश्वर की ओर से स्त्री के ऊपर श्राप आया। म्हणून ह्या श्रापामुळे काय झालं, वांझपणा, गर्भधारणा न करणं,
हा पण श्राप आला। और इस श्राप के कारण क्या हुआ, बांझपन ये भी श्राप आ गया। म्हणून जेव्हा देवाने इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढलं और जब परमेश्वर ने इस्राएल लोगों को मिस्र देश से बाहर त्यांना निकाला आशीर्वाद दिला। तब उनको परमेश्वर ने आशीष दी। तुम्ही जर निर्गमन अध्याय 23 वाचलं, निर्गमन अध्याय 23 अगर आपने पढ़ा त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे और उसमें ऐसा लिखा है 25 ते 27 25 से लेकर 27 नंतर अनुवाद 7 से 14। तू आपला देव परमेश्वर याची सेवा करावीस, म्हणजे तो तुझ्या अन्न पाण्यास बरकत देईल। हा, देवाने इथे आशीर्वाद दिलाय, जर तू माझी सेवा केलीस, माझ्यावर विश्वास ठेवला तर मी तुझ्या अन्न पाण्यावर आशीर्वाद देईन। मी तुझ्यामधून रोगराई दूर करेन, तुझ्यातून रोगराई दूर करेन। तुझ्या देशात कोणाचा गर्भपात होणार नाही। काय होणार नाही? गर्भपात, मूल पडणं हे होणार नाही। मूल पडणं हा एक श्राप आहे। और बच्चा गिर जाना ये एक श्राप है। पण तो आला कुठून? पापामुळे। वो आया कहाँ से? पाप के कारण। कोणी वांज असणार नाही। कुणी तुझ्या ह्याच्यामध्ये वांज राहणार नाही। वांजपणा हा पण कुठून आला? त्या पापामुळे आला। आता जर तुम्ही पाहिलं लूक अध्याय 1 मध्ये तिथे जकरिया आणि त्याची पत्नी एलिशिबा हे दोघे नीतिमान आहेत लिहिले। और लूक अध्याय में अगर आपने पढ़ा तो वहाँ पर जकरिया और उसकी पत्नी दोनों भी धर्मी हैं। तिथे असं लिहिलेलं आहे एलिशिबा वांज होती और वहाँ पर ऐसा लिखा है कि एलिशिबा बांझ थी। पण म्हणजे ती जरी नीतिमान असली तरी तिला पापाचं कारण वांजपणा तिला लागला होता। और वो धर्मी थी फिर भी पाप का कारण मतलब वो बांझ हो चुकी थी। परंतु देवाचा आशीर्वाद तिच्या नंतर तिच्यावर झाला और परमेश्वर की आशीष बाद में उसके ऊपर आई। आणि तो आशीर्वाद कशात बदलला? और वो आशीष किसमें बदल गया? तिचा वांजपणा गेला आणि एका म्हातारपणात तिने एका मुलाला जन्म दिला। और उसका बांझपन चला गया और बुढ़ापे में उसको एक बच्चा ती उत्पन्न जेव्हा हुआ। गरोदर राहिली और जब वो प्रेग्नेंट हुई तर ती लपवून ठेवलं तिने। ती बोलली की देवाने माझी लाज झाकली। खरंच देवाने माझं सर्व निंदा, माझी सर्व क्लेश देवाने काय केलं? दूर केलं। और तब उसने कहा कि परमेश्वर ने मेरी सारी नाम धराई को दूर कर दिया। हाँ, माझी लोक मला जी नावं ठेवत होती और मेरे लोग जो मुझ पर नाम रख रहे थट्टा थे करत होती और मेरा मजाक उड़ा रहे थे मला वेगळ्या रीतीने ते माझ्याशी बघत होती और मुझे अलग रीति से उन लोग देख रहे थे। पण त्याच्यातून मला काय केलं? त्याच्यातून मला देवाने बाहेर काढलं और उसमें से परमेश्वर ने मुझे बाहर निकाला। आणि देवाने तिला काय केलं? एक मुलाचं दान दिलं। और परमेश्वर ने उसको एक बेटे का दान किया। 6 महिन्याची असताना गरोदरपणामध्ये 6व्या महिन्यात देवाने प्रकट केलं मरियेवर की जा, तुझे नातलग जी एलिशिबा आहे ती 6व्या महिन्याची गरोदर आहे। और जब 6 महीने की वो गर्भवती थी तब मरियम के ऊपर परमेश्वर ने प्रकट किया कि जा, जो तेरी रिश्तेदार है एलिशिबा वो अभी गर्भवती है। म्हणून आपण इथे स्पष्टपणे पाहतो की देवाने तिचा वांजपणा दूर केला और परमेश्वर ने उसका बांझपन दूर कर दिया। म्हणून स्त्रीला मूल होणं हा एक आशीर्वाद आहे और स्त्री को एक बच्चा होना ये परमेश्वर की ओर से आशीष न है। होणं हा श्राप आहे। और बच्चा न होना ये एक श्राप है। म्हणून देवाने खूप मोठी दया देवाने स्त्रियांवर केली। तो काय आहे? गर्भधारणा करणं, फळाला आतमध्ये घेणं आणि माणसाचं मूल जन्माला घालणं। और परमेश्वर ने बहुत बड़ी दया स्त्री के ऊपर की, वो गर्भवती होना और वो फल पेट के अंदर आना और मनुष्य के बच्चे को जन्म देना। हा खूप मोठा आशीर्वाद और ये बहुत बड़ी आशीष है। तेच वचन जर तुम्ही अनुवाद अध्याय 7 से 14 वाचा। अनुवाद अध्याय 7 उसका 14 में हम पढ़ेंगे। डिटरोनॉमी चॅप्टर 7 वर्स 14। अनुवाद अध्याय 7 उसका 14। तू सर्व राष्ट्रांपेक्षा अधिक आशीर्वादित होशील। तू सर्व राष्ट्रांपेक्षा जास्त आशीर्वाद होशील। तुझ्यातला किंवा तुझ्या पशुतला कोणी नर किंवा मादी वांज राहणार नाही। तुझा आणि तुझ्या पशुतला सुद्धा नर किंवा नारी मादा दोघंही काय होणार नाही? दोघंही वांज राहणार नाही। काय लिहिले? दोघंही। म्हणजे कधी कधी आहे ना वांज फक्त स्त्री नसते और कभी कभी बांझ सिर्फ स्त्री नहीं होती, पुरुष पण असतो। पुरुष भी होता है। मग हा आला कुठून? और ये आया कहाँ पापाचं से? चिन्ह। पाप का चिन्ह है। म्हणून प्रभू ख्रिस्तानी काय केलं माहिती? और इसलिए- आपल्यासाठी श्रापित झाला। और इसलिए यीशु मसीह हमारे लिए श्रापित हुआ। गलातीकरांचं पत्र गलेशियन्स 3:13 मध्ये असं लिहिलेलं आहे की प्रभु येशू आपल्यासाठी श्रापित बनला। और गलतियों की पत्री अध्याय 3 उसका 13 में लिखा है कि प्रभु यीशु मसीह हमारे लिए श्रापित हुआ। आपल्यासाठी श्रापित वो ठरला। हमारे लिए श्रापित हुआ। त्याच्या श्रापित और झाल्यामुळे वो श्रापित होने के कारण आज आपल्याला आशीर्वाद आज आहे। हमारे ऊपर आशीष है। म्हणून प्रियानो, जेव्हा एलिशिबाच्या जवळ मरियेला पाठवलं और इसलिए जब एलीशिबा के पास मरियम को भेजा गया त्यावेळेला काय झालं? उस समय क्या हुआ? जसं माता मरियमने तिला नमस्कार केला, और जैसे माता मरियम ने उसका नमस्कार किया, काय झालं? तिच्या गर्भाचं बाळ काय झालं? और उसके गर्भ के बच्चे ने क्या किया? तिथून
वाचा तिथे तुझे तो शब्द काढा. उचल पडा. लूक अध्याय 1. लूक अध्याय 1. पहा, तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बालकाने उल्हासाने उडी मारली. उल्हासाने पुनर्वासिक नाही. पहा, तुझ्या अभिवादनाची वाणी. जसं माता मरियमने नमस्कार केला इलिशिबाला, इलिशिबा 6 महिन्याची गरोदर होती. काय झालं? ती म्हणते जसं तू अभिवादन केलं, तुझ्या अभिवादनाच्या आवाजाने माझ्या उदरातील बालकाने उल्हासाने उडी मारली. उल्हासाने उडी मारली. जिने विश्वास ठेवला ती धन्य, कारण प्रभूने दिवस हिंदी वाले पड़े. जो ही तेरे नमस्कार का शब्द मेरे कान में पड़ा, तो ही बच्चा मेरे पेट में आनंद से उछल पड़ा. यूं ही मेरे पेट में क्या हो गया? बच्चा आनंद से उछल पड़ा. ते मुलाने आनंद केला आणि तो पवित्र आत्म्याने ते बाळ काय झालं? गर्भापासूनच पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालं. और वो बच्चे ने आनंद किया और वह गर्भ से पवित्र आत्मा से परिपूर्ण हो गया. म्हणून प्रियांनो, ख्रिस्ती मंडळींमध्ये 6व्या महिन्याची जी प्रार्थना ठेवली जाते याचा मुख्य उद्देश हाच आहे की याचा मुख्य उद्देश आहे की गर्भातलं बाळ देवाच्या सेवेसाठी उपयोगी केलं जावं आणि ते गर्भापासूनच पवित्र आत्म्याने भरलं जावं. और मसीह लोगों में छठे महीने की प्रार्थना इसलिए की जाती है कि जो बच्चा है वो गर्भ से पवित्र आत्मा से परिपूर्ण रहे और वो परमेश्वर की सेवा करे. हाँ, बघा मी तुम्हाला सांगते, जेव्हा योहानाचा जन्म होण्याच्या अगोदर ही जी इलिशिबा त्याची आई आहे, और यूहन्ना का जन्म होने से पहले उसकी जो माँ इलिशिबा है, तुम्हाला माहिती आहे त्या लहानपणापासून त्याला गर्भापासूनच का निवडण्यात आलं? और उसको बचपन से गर्भ से उसको क्यों चुना गया? तो येशू ख्रिस्ताचा एक मुख्य पॉइंट येतो. तो प्रभू येशू ख्रिस्ताचा मार्ग तयार करणारा, और वो प्रभु यीशु मसीह का मार्ग तैयार करने वाला. प्रियांनो, ख्रिस्ती मुलं जी गर्भापासून ख्रिस्ती मुलं जे त्यांचं लग्न ख्रिस्ती पद्धतीत झालेलं आहे आणि गर्भधारणा ज्या ख्रिस्ती कुटुंबाने केलेली आहे, ती मुलं देवाच्या येण्यासाठी आपला येशू येणार आहे. त्याच्या येण्यासाठी तो मार्ग तैयार करणारा असा सेवक आहे. और जिनकी शादी मसीह पद्धति से होती है और जिनके गर्भ में मसीह का बच्चा जो रहता है वो गर्भ से पवित्र आत्मा से परिपूर्ण रहता है और वो यीशु जो आने वाले है उसके लिए मार्ग तैयार करता है. जकरिया, इलिशिबा हे दोघेही देवाचे दास होते, लेवी वंशातले होते. और जकरिया और इलिशिबा वो भी दोनों भी परमेश्वर के दास थे और वो लेवी वंश के सेवक होते और वो सेवक थे आणि देवाची सेवा करत होते. और वो परमेश्वर की सेवा कर रहे थे. त्यांच्याद्वारे जे मूल जन्माला येणार होतं ते येशूचा मार्ग तयार करणार. और उनके द्वारा जो बच्चा उत्पन्न होने वाला था वो परमेश्वर के लिए मार्ग तैयार करने वाला था. पूर्ण आयुष्य जर तुम्ही योहान बप्तिस्मा करणारा जॉन बाप्टिस्ट त्याचं जर तुम्ही पूर्ण आयुष्य बघितलं तर त्याचं पूर्ण लाईफ ख्रिस्ताला मिळालं. पूर्ण जन्मापासून ते पूर्ण लाईफ ख्रिस्तासाठी समर्पित केलं गेलं. देवाची सेवा करण्यात आलं. शेवटच्या श्वासापर्यंत त्याने ख्रिस्ताची सेवा केली. और यूहन्ना बपतिस्मा देने वाले का जीवन अगर आपने देखा तो जन्म से लेकर आखिरी सांस तक उसने परमेश्वर की सेवा की. आणि म्हणून ख्रिस्ती मुलांचा जन्म होणं, ख्रिस्ती मुलं आता जेव्हा या जगात सगळ्यांचा जन्म होतो ना, और इस संसार में सबका जन्म होता है, पण आपण 6व्या महिन्याची प्रार्थना का करतो? पर हम 6वें महीने की प्रार्थना क्यों करते हैं? होणारं बाळ क्योंकि होने वाला बच्चा हे येशूच्या आगमनासाठी मार्ग तयार वो करतो. यीशु मसीह के आगमन के लिए मार्ग तैयार करने वाला आपला है. येशू लवकर यावा ही आपली इच्छा आहे. और हमारा यीशु मसीह जल्दी आए ये हमारी इच्छा का है, उशिरा यावा? या फिर लेट आए. लवकर यावा. जल्दी आए ना. आपण तर बाबा हीच इच्छा ठेवतो, लवकर आलेला परवडला येशू. और हम तो यही इच्छा रखते हैं कि हमारा यीशु जल्दी आ जाए. जरी कितीही सुख असेल, और भले ही कितना ही सुख जीवनात होगा आपण आनंदी असतो, और जीवन में हम बहुत आनंद तरी होंगे, आपल्या मनाची इच्छा काय असेल? फिर भी हमारे मन की इच्छा क्या माझा है येशू लवकर कि यावा. मेरा यीशु जल्दी आए. बरोबर आहे. मग आपली जी ख्रिस्ती मुलं जी गर्भापासून निवडलेली आहेत त्यांचं मुख्य कार्य काय आहे? येशूच्या आगमनासाठी मार्ग तयार करा. और हमारे मसीह बच्चे जो गर्भ से चुने हुए उनका काम क्या है कि वो यीशु जो आने वाले हैं उसके लिए मार्ग तैयार आता करें. आम्ही तर सर्व आधा वयातच ख्रिस्ताला भेटलो. और हम तो सब आधी उम्र में ही यीशु को आधा मिले. वयात आम्ही सामाजिक आमच्या जैविक पद्धतीत आम्ही व्यर्थ घालवलं. और काय केलं आमचं जीवन? हमारा आधा आयु हमने संसार में बिताया अर्धच आयुष्य आमचं प्रभूची सेवा करताना जाईल. और हमारी आधी आयु भी परमेश्वर की सेवा करने के लिए म्हणजे चाहिए. लहान मुलं जी ख्रिस्तात आहेत, जन्म घेतलेली आहेत, त्यांचं पूर्ण आयुष्य ख्रिस्ताला लाभ होतो. तोच ख्रिस्ताचा लाभ आहे.
और जो छोटे बच्चे जो मसीह में जन्म लेते हैं उनकी पूरी आयु परमेश्वर को मिलती है और वही परमेश्वर के लिए लाभ है। आणि येशूला कारण त्यांचं पूर्ण आयुष्य भेटतं, सेवेला भेटतं ना. क्योंकि यीशु मसीह को उनकी पूरी आयु सेवा के लिए मिल कारण जाती या है। जगात येणारा प्रत्येक व्यक्ती देवाची सेवा करत नाही. और इस संसार में आने वाला हर एक व्यक्ति परमेश्वर की सेवा नहीं करता, कारण सगळेजण व्यस्त आहेत या जगात. क्योंकि सब लोग इस संसार में व्यस्त कोणाला हैं टाइम नाही, और किसी के पास भी समय देवासाठी नहीं, टाइम नाही, परमेश्वर के लिए समय नहीं, बाकी प्रत्येक गोष्टीसाठी टाइम आहे. बाकी हर एक कामों के लिए उनके पास समय सगळ्यासाठी फिरायला टाइम आहे, है, घूमने के लिए समय है, कामाला टाइम आहे, काम के लिए समय झोपायला है, टाइम सोने आहे, के लिए समय है, पैसे कमवायला टाइम आहे, पैसा कमाने के लिए समय है, फिरायला टाइम आहे, घूमने के लिए समय है, पिकनिकला टाइम आहे, पिकनिक के लिए समय है, पार्टी करायला टाइम आहे, पार्टी करने के लिए समय सगळ्या है, गोष्टीमध्ये टाइम. और सब बातों के लिए समय पण है। देवाकडे येण्यासाठी पर परमेश्वर के पास आने आज के लिए लोकांकडे टाइम नाही. आज लोगों के पास ते काय समय म्हणतात, है, आमच्याकडे टाइम नाही. और वो क्या कहते हैं कि आज हमारे पास समय नहीं काहींना है, तर बिलकुल पण आवडत नाही. और कुछ लोगों को बिल्कुल अच्छा नहीं लगता देवाकडे येणं, परमेश्वर के पास ख्रिस्ताकडे आना, येणं. मसीह के पास आज त्यांना आना। किती सांगितलं तरी ते ख्रिस्ताकडे येतात का? और आज उनको कितना भी बताओ वो परमेश्वर के पास आते हैं कारण क्या? आज ख्रिस्ताकडे आल्यानंतर आज आपण काय करत आहोत? क्योंकि आज हम मसीह के पास आने के बाद हम क्या कर रहे या हैं जगामध्ये त्याची सेवा करत आहोत. और इस संसार में उसकी हम सेवा कर रहे कशा हैं रीतीने करत आहोत? और किस वजह से कर रहे आराधना करो, हैं स्तुति आराधना प्रार्थना करो, करो, प्रार्थना करो, आराधना करो, उपासना करो, उपवास करो, और उपवास करो, चर्च मध्ये येऊ, चर्च में आकर देवाला आपले अर्पण जे दान दशांश देऊ. और परमेश्वर को हमारे अर्पण देकर दान दशांश देकर याद्वारे आपण ह्याच जगात जे शैतानाचं कार्य या जगात चालू आहे त्याच्यातच आज आपण ख्रिस्ताची सेवा करत आहोत. और इस संसार में शैतान के जो कार्य चालू है उसमें ही हम यीशु मसीह की सेवा कर पण रहे हैं त्याच्यात आमचं आयुष्य किती मिळालं, आजच मिळालं. और उसमें हमारी आयु कितनी मिली, आधी ही मिली। पण जी ख्रिस्ती मुलं आहेत त्यांचं गर्भापासूनच आयुष्य देवाला काय मिळतं, फुल फुल तिकीट आहे ना ती. और जो मसीह बचे उनका पूरा आयु परमेश्वर को मिलता ती है फुल तिकीट भेटली और देवाच्या राज्यात आणि आपण हाफ तिकीट. और वो फुल टिकट परमेश्वर को मिल गई, हम हाफ टिकट। ट्रेनमध्ये जर पहिला प्रवास करायचा, आता पण हाफ तिकीट आहे लहान मुलांची, तिकीट काढायला गेलं तर फुल तिकीट हाफ तिकीट. पाहायला गेलं तर आपण देवाच्या राज्यामध्ये जी ख्रिस्ताच्या ज्या गाडीत आहे ना, या जगात गाडी आली, या जगात गाडी आली, ख्रिस्ती त्याचे नाव, ख्रिस्ती त्याचे नाव, या गाडीला मालक शोभे पिता त्याचे नाव, या जगात गाडी आली, या जगात गाडी आली, ख्रिस्ती त्याचे नाव, ख्रिस्ती त्याचे नाव, या गाडीला ड्रायव्हर शोभे येशू त्याचे नाव, या जगात गाडी आली, या जगात गाडी आली, ख्रिस्ती त्याचे नाव, ख्रिस्ती त्याचे नाव, या गाडीला कंडक्टर शोभे पवित्र आत्मा त्याचे नाव, या जगात गाडी आली, या जगात गाडी आली, ख्रिस्ती त्याचे नाव, ख्रिस्ती त्याचे नाव, या गाडीला हमाल शोभे शैतान त्याचे नाव. बरोबर आहे. आणि या ख्रिस्ती गाडी आज प्रत्येकाकडे जाऊन थांबते. और आज ये मसीह गाड़ी हरी के पास जाकर रुकती है। आज प्लॅटफॉर्मवर बघा, प्रत्येक प्लॅटफॉर्मवर ती गाडी थांबते ना, आज जगाची गाडी और इस संसार की जो गाड़ी है वो हर एक प्लेटफॉर्म के ऊपर जाकर रुकती है ना, थांबतीये. रुकती काही है। जण चढतात, कुछ लोग चढ़ते हैं काही जण नाही चढत, और कुछ लोग नहीं चढ़ते, काही जण असं विचार और करतात कुछ लोग सोचते रहते हैं मागून जाऊ. और पीछे की ट्रेन से दूसरी गाड़ी जाएंगे, में जाओ. दूसरी ट्रेन से काही जण जाएंगे। चढायचा प्रयत्न करतात, और कुछ लोग चढ़ने की कोशिश करते हैं पण त्यांना चढायला पर वो चढ़ने नाही जमत, नहीं खूप पाते गर्दी असते. क्योंकि बहुत गर्दी होती है। बरोबर आहे. आणि काही लोक राहतात, और कुछ लोग रह जाते हैं काही जण असे बघत राहतात. और कुछ लोग देखते रहते काय हैं करायचं, त्यांना कन्फ्युज असतात, चढायचं नाही चढायचं, चढायचं नाही चढायचं, चढायचं नाही चढायचं. और वो कंफ्यूज रहती है कि चढ़ना है या फिर नहीं चढ़ना है। तसंच ख्रिस्ती ही गाडी आहे ना, प्रत्येकाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्म मध्ये तुमचं जीवन या जगातल्या प्रत्येक माणसाच्या कडे जाऊन ती थांबते आणि म्हणते चढ, आता ही वेळ आहे. एकदा ही गाडी पुढे निघून गेली तर चढायला मौका मिळणार नाही. और वैसी जो मसीह गाड़ी है वो हर एक व्यक्ति के पास जाकर रुकती है और उसको बताती है कि अभी समय है तो इसमें चढ़ जाए। एक बार चली गई गाड़ी तो फिर वो वापस नहीं गाडी आएगी चालू होते, और ट्रेन चालू हो काही लोक जाती है। विचार करतात, कुछ असं लोग सोचते हैं पुन्हा अभी नहीं, कधीतरी येशूकडे येऊ, और फिर कभी हम यीशु के पास आएंगे। आमच्यासाठी जेव्हा कुठेतरी एकदा वेळ ठेवला असेल तेव्हा येऊ, बघू और जब समय परमेश्वर ने रखा होगा तब हम लोग आएंगे, बघू देखेंगे बघू देखेंगे बघू ती गाडी निघून जाते. और देखते देखते वो गाड़ी चली काही जाएगी। काही लोक विचार करतात, जाऊ नको, जाऊ नको, जाऊ नको, जाऊ नको, जाऊ नको, विचार करत असतात. और कुछ लोग सोचते हैं कि हम जाएं या फिर नहीं जाएं, गाडी निघून जाते. ट्रेन चली जाती काही है। जण चढण्याचा प्रयत्न करतात, और कुछ लोग चढ़ने की कोशिश करते हैं काय होतं, पर क्या हो जाता बापरे, है, हर रविवारी यायचो, और हर संडे को आना है। बाबा कधीतरी आलं तर नाही चालणार का, और कभी कभार आए तो नहीं चलेगा, हर रविवारी चर्चला और हर यायचं. संडे को चर्च में आना है बाई बरोबर, 3 तास बसायचे. और 3 घंटा बैठना है बापरे, 3 तास. और 3 नाही घंटा। कारण आपल्या चर्चला 3 तास बसावं लागतं. और क्या करेंगे, हमारे चर्च में 3 घंटा बैठना पड़ता है, स्तुती आराधना करावी लागते, स्तुति आराधना करनी प्रार्थना पड़ती है, करावी लागते, प्रार्थना करनी पड़ती ऑफरिंग है पण द्यायचं. और ऑफरिंग भी देना है।
चढू नाही शकत. काही जण त्या सर्व गोष्टी त्यांना त्रासदायक वाटतात, कंटाळवाण्या वाटतात, ओझे वाटतात आणि काही लोक येऊ शकत नाही. और वो सारी बातें उनको तकलीफ देती हैं, वो सारी बातें उनको बोझ लगती है, इसलिए वो लोग आ नहीं पाते हैं. पण काही लोक चढत नाही. और इसलिए कुछ लोग चढ़ते नहीं. म्हणून प्रियांनो, लक्षात ठेवा, आज आपला येशू जी 6व्या महिन्याची जी प्रार्थना आपण इथे करतो, 6व्या महिन्याच्या प्रार्थनेचा मुख्य उद्देश हाच आहे की गर्भातलं बाळ पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन गर्भापासूनच काय करावं, देवाचा संदेश, देवाचं कार्य, देवाची सुवार्ता, देवाचं काम केलं जावं. और 6वें महीने की प्रार्थना रखने का मुख्य उद्देश्य यही है कि बचपन से वो गर्भ से वो बच्चा पवित्र आत्मा से परिपूर्ण रहे और वो परमेश्वर की सेवा करे, परमेश्वर के नाम को फैलाए. बघा, आता मी गर्भात बाळ आहे और ये गर्भ में बच्चा है, गर्भाच्या बाळाने काय केलं, आपल्याला स्तुती आराधना करवली ना, और इस गर्भ के बच्चे ने हमसे स्तुति उपासना करवाई ना, केली. कि काही जण पळून गेले, काही जण नाही आवडलं, और कुछ लोगों को अच्छा नहीं लगा, वो लोग चले गए. पण काही जण थांबले, और कुछ लोग रुके, काही उशिरा आले, कुछ लोग लेट आए, बसले, बैठे, वचन ऐकताय, वचन सुन रहे हो, वचनाची सेवा पण करवली, वचन की सेवा भी करवाई, त्याच्यात संदेशही जातो और उसमें संदेश भी जा रहा है, आणि 6व्या महिन्याच्या प्रार्थनेचं पण वचन जाते, और 6वें महीने की प्रार्थना का वचन भी जा रहा है. प्रार्थना पण झाली, प्रार्थना भी हो गई, रेशमाने प्रार्थना केली, रेशमा ने प्रार्थना की, दोघे आई वडिलांनी पण प्रार्थना केली. दोनों माता पिता ने भी प्रार्थना की. आता तुम्ही लोक पण कराल, अभी आप लोग भी करोगे, कराल ना, करेंगे ना. बरोबर आहे, करवतंय ना. म्हणजे अजून ते बाळ जन्माला आलं नाहीये, और अभी तक वो वचन बाहर आया नहीं है, तरीही फिर भी काय झालेलं आहे, क्या हुआ है, तरी देवाचं कार्य, देवाची तो भक्ती करून घेत आहे. फिर भी परमेश्वर का कार्य, परमेश्वर की भक्ति वो हमसे करवा कर ले रहा हे है. सर्वात मोठं काम ख्रिस्ती बाळ गर्भापासून करून घेतो. और ये सबसे बड़ा काम मसीह बच्चा गर्भ से करवा कर लेता है. म्हणून गर्भातलं बाळ हे देवाला चढवलेलं, देवाला निवडलेलं आहे. और इसलिए गर्भ का बच्चा ये परमेश्वर को समर्पित किया हुआ है. म्हणून देवाचं वचन सांगतं, इसलिए परमेश्वर का वचन कहता है, परमेश्वर की ओर से मिले हुए दान था. वाचूया स्तोत्र संहिता, भजन संहिता, Psalm 127, भजन संहिता अध्याय 127. स्तोत्र संहिता Psalm भजन संहिता 127 अध्याय 127, आणि त्याचं 3%. उसका 3 से. पहा, संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे. हा, संतती, तुम्हाला दिलेली जी मुलं आहे ती देवाकडून दिलेली तुम्हाला प्रॉपर्टी आहे, धन आहे, पैसा आहे, तुमचं धन आहे. ते लोक तुम्हाला विचारतात का तुमच्याकडे किती पैसे, और लोग आपको पूछेंगे कि आपके पास कितना पैसा है. नाही, ते काय विचारतात, वो लोग तुला आपको किती मुलं आहेत, पूछेंगे आपको कितने बच्चे हैं. म्हणून मुलांना जपा. और इसलिए बच्चों का ख्याल करो. हीच एक संपत्ती आहे, और यही एक संपत्ति त्याचा है हिशोब देव घेणार. और जिसका हिसाब परमेश्वर देव देगा. म्हणेल मी तुला मूल दिलं, और परमेश्वर कहेगा कि मैंने तुझे बच्चा कशासाठी दिया, दिलं, किस लिए दिया, माझ्यासाठी. और मेरे लिए. मग तू माझी ओळख कधी करवलीस. तब मेरी पहचान तूने कब उससे करवाई. प्रत्येक आई वडिलांचं कर्तव्य आहे की देवाची ओळख करवणं. और हर एक माता पिता का कर्तव्य है कि परमेश्वर की पहचान उनको करवा कर आपल्या देना. मुलांना देवाची ओळख करवणं, और अपने बच्चों को परमेश्वर की पहचान त्याला करवा कर देवासाठी देना. जगवणं, परमेश्वर के लिए उनको देवाची जीवाची भक्ती करवणं, और परमेश्वर की भक्ती या करवाए. सगळ्या गोष्टी आई वडिलांचं कर्तव्य और आहे. ये सारी बातें करवा कर लेना माता पिता का कर्तव्य कारण है. देव जे तुम्हाला धन देतोय ते शेवटी देव पुन्हा धन देणार आहे. क्योंकि जो धन परमेश्वर आपको दे रहा है वो धन परमेश्वर वापस देने वाला हे है. जे पैसे जे आहेत और ये जो पैसा हे है कसं येणार जाणार, और ये आएगा और जाएगा, तो कधीच तुमचा नाही राहणार. और वो कभी भी आपका नहीं बेईमान रहेगा, है. वो बेईमान है. म्हणून पैशांवर कधीच मन लावू और इसलिए पैसों पर कभी मन मत लगाओ. लक्षात ठेवा. याद आज रखो. तुमच्या खिशात राहून तो दुसऱ्याला लाईन मारतो आणि त्यांच्याकडे जातो. और वो आज आपकी किसी में रहकर दूसरे को लाइन मारता है और दूसरे के पास चला साधा जाता है. भिकाऱ्याला पण सोडत नाही. और भिखारी को भी वो नहीं छोड़ता. बघा ना, तुम्ही त्या भिकाऱ्याला, तो पैसा भिकाऱ्याला बघताच जातो, चल निघ इथून निघ, भिकाऱ्याकडे जातो. और पैसा आपका निकल कर भिखारी के पास चला जाता है. मच्छीवाल्याला लाईन मारतो. और मच्छी वाले को लाइन मारता तुमच्या है. एवढ्या चांगल्या मस्त एवढ्या महागड्या पर्स मधून तो कुठे जातो, एक मच्छीवाल्याकडे जातो. और इतनी महंगी पर्स में लेने के बावजूद वो किसके पास जाता है, मच्छी वाले के पास. म्हणून तुम्ही विचार करा, पैसा हा कसा आहे, लबाड आहे. और ये पैसा बहुत बेईमान है. म्हणून त्याच्यावर तुमचं मन लावूच नाही. और उसके ऊपर आप अपना मन त्या लगाओ बाबतीत मत. देव कधीच तुम्हाला हिशोब घेणार नाही, मी तुला एवढे पैसे दिले, तू काय केले, असं काही नाही तो हिशोब करणार. और उस मामले में परमेश्वर आपका हिसाब नहीं लेगा कि मैंने तुझे इतना पैसा दिया, तूने क्या किया. पण देवाने जी संपत्ती तुम्हाला दिली आहे ती तुमची मुलं, और परमेश्वर ने जो संपत्ति आपको दी है वो आपके बच्चे हैं. त्याला वाचवा, और उनको त्याला संभालो. वाईट मार्गावर जाऊन देऊ, और उनको बुरे मार्ग पर जाने त्याला वाला गलत संगतीत जाऊन देऊ, और गलत संगति में उसको जाने त्याला वाला या जगात भरकटून जाऊन देऊ. और इस संसार में उसको भटकने मत दो. जर्सी, गांजा, बेवडे अशी घाणेरडे सवयी लावलेली तुमची मुलं बनवू नका. और चरस गांजा ऐसे पीने वाले ऐसी बुरी आदतें उनको मत लगाओ. तुमचं ऐकत नाही, उलट बोलतात, तुम्हाला बोलून
निघून जातात आणि कसेही कपडे घालतात अशी मुलं बनवू नका. और आपको उल्टा बोल दें, आपका सुनते नहीं, ऐसे ही कैसा भी कौन सा भी कपड़ा पहनकर चले जाते हैं, ऐसा उनको मत बनाओ. म्हणून आशेव तुम्ही करू नका. और ऐसा आप मत करो. म्हणून तुम्हाला करायचं काय आहे, आपको करना क्या है, तुम्हाला देवाने दिलेल्या धनाचा बरोबर रीतीने वापर करायचा, म्हणजे त्याचा सांभाळ चांगला करायचा. और परमेश्वर ने जो आपको संपत्ति दी है उसको अच्छी रीति से आपको ख्याल करना है त्याला देवासाठी वापरायचं. और उसको परमेश्वर के लिए इस्तेमाल देवाने करना जे है. धन तुम्हाला दिले ते देवासाठी. और परमेश्वर ने जो धन आपको दिया है वो परमेश्वर देवाने ने, तुम्हाला जी आता संतती दिली आहे और परमेश्वर ने जो भी आपको संतति दी है ती देवासाठी दिली आहे. और वो परमेश्वर के लिए दी है. माहिती पडलं. बस. पहा, संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे, पोटचे फळ त्याची देणगी आहे. ही तुम्हाला गिफ्ट आहे. तुम्हाला आता आम्ही पण तुम्हाला गिफ्ट देऊ, पण आम्ही नाही घेणार रिटर्न. आम्ही नाही बोलणार आम्हाला रिटर्न द्या आमचं गिफ्ट. तुम्ही लोक पण आणलं असेल ना गिफ्ट, काही ना काहीतरी आणलं असेल ना, नंतर तुम्ही द्यालच ना की आमच्याकडून गिफ्ट म्हणून. तर तसं हे गिफ्ट तुम्ही पुन्हा घ्याल का, और ये गिफ्ट आप वापस लोगे क्या, पण देव घेणार आहे. और परमेश्वर लेने वाला है. बाकी दुसरे सगळे गिफ्ट जे देव देतो ना ते पुन्हा रिटर्न नाही घेणार. और बाकी दूसरा जितना गिफ्ट है वो परमेश्वर देता है, वो लेता नहीं. मूल हे जे गिफ्ट आहे पर बच्चा ये जो गिफ्ट ते है पुन्हा तो घेणार. वो फिर से वो लेगा, कधी त्याचा वेळ झाल्यावर. कब उसका समय होने के बाद. तोपर्यंत तुम्हाला सांभाळायचं. पर तब तक आपको उसको संभालना है. काहींचं कसं आहे, गिफ्ट भेटलं ना की सांभाळत नाही, और कुछ लोगों को कैसा है, गिफ्ट मिलने के बाद वो लोग संभालते नहीं केअरलेस असतात, और केयरलेस रहते हैं, निष्काळजीपणा दाखवतात. और केयरलेस पण दिखाते पण हैं. आपण तसं असू नये. और हम ऐसा नहीं ते है, छोटं असो मोठं असो, और वो छोटा हो बड़ा हो. गिफ्ट सांभाळलं पाहिजे, कारण कुणीतरी ते प्रेमाने दिलंय. और गिफ्ट को संभालना चाहिए क्योंकि वो किसी ने प्यार से दिया है. तसंच देवाने सुद्धा तुम्हाला मूल हे प्रेमाने दिले, तुमच्यावर विश्वास ठेवला की तुम्ही त्या मुलाचं संगोपन खूप छान करा. और बच्चा ही परमेश्वर ने आपको गिफ्ट दिया है, तो आप परमेश्वर ने इसलिए दिया है कि आप उसको अच्छे रीति से संभालें त्याला चांगल्या रीतीने वागवाल और योग्य रीति से उसको आणि देवाची बनाएं ओळख करवाल. और परमेश्वर की पहचान उसको करवाएं. म्हणून तुमच्यातली काबिलियत बघून देवाने तुम्हाला मूल दिले. और आपकी योग्यता देखकर परमेश्वर ने आपको बचा काहींना लिया. एक, कुछ लोगों को काहींना एक, दोन, कुछ लोगों को दो, काहींना 5, कुछ लोगों को काहींना 5, 10, किसी लोगों को 10. बरीच मुलं होतात. और बहुत सारे बच्चे होते हैं. आता आपण शेवटच्या काळात आहे म्हणून हम दो हमारा एक. और हम अंतिम काल में तो हम दो हमारे दो नहीं तो एक. हा, एकच. काही जण म्हणतात हो भी नाही, और कुछ लोग कहते हैं कि काही लोक म्हणतात ते पण हम नको. दो आम्ही दोघांनी हम दोनच रहने का. आणि आपण दोघंच नो राहायचं. थ्री. आणि तिसरं नको. कारण देवाची योजना विफल करण्याचा प्रयत्न दुष्ट करतो. परमेश्वर की योजनाओं को असफल करने की शैतान कोशिश करता है. शैतान शेवटी हारलेला आहे, पण शैतान कधीही हारलेला देवाची योजना विफल करू वो शकत कभी भी परमेश्वर की योजना को असफल नहीं कर सकता. तरुणपणचे मुलगे हे वीराच्या हातातील बाणांप्रमाणे आहे. तरुणपणात झालेली जी मुलं असतात ती आहे ना, बाण किती तेज जातो तशी त्या मुलांमध्ये ताकद असते. म्हणून तारुण्यात मुलांना जन्म झाला पाहिजे. एकदम उतार वय झालं 30, 35, 40, 50, 60 वय नाही झालं पाहिजे. त्या वयात तोपर्यंत मुलं जन्म देण्याची ताकद राहत नाही. म्हणून बायबलनुसार सांगते. पण आता देवाची दया काही जणांना की जसं इलिशिबाला आणि जकरियाला, अब्राहमाला, सारेला उतार वयात त्यांना मूल दिलं, पण त्यांची मुलं चांगली होती. देव ज्यांना कॉलिंग केलेली आहे खास सेवासाठी, त्यांच्यासाठी देव स्पेशल मूल देतो. तसंच आज त्यांचं पण 30च्या पुढं गेलेलं आहे, कारण लग्न उशिरा केलं. जर यांनी लग्न लवकर केलं असतं तर ह्यांनाही मूल झालं नसतं का, झालं असतं. पण देवाने त्यांचा मान केला, त्यांना सन्मान दिला आणि देवाने त्यांना या 30च्या नंतर सुद्धा का असे ना त्यांना मूल चांगलं दिलं. पण लग्नाचं वय ते सांगितलंय तरुणपणातच लग्न करा. म्हणून आपल्या मुलांचं तरुण असतानाच लग्न करा. आणि शेवटी काय होतं माहिती, व्यभिचारापासून पण वाचतात. और जब आपके बच्चे जवानी में रहते तभी उनकी शादी करवा दो क्योंकि वो लोग व्यभिचार से बच जाते हैं. म्हणून तरुणपणातच लग्न करा. 28, 30, 32 हे वय लय पुढे जातं. और 28, 30, 32 ये समय और आगे चला जाता है. ठीक आहे, काम मिळालं, चला जॉब लागला, लग्न करून टाका. और काम लग गया तो शादी करवा. नाही आम्हाला स्वतःच्या पार अजून उभं राहायचंय, थांबा अजून थांबा. तो होऊन जातो. म्हणून ते नको. तर तरुणपणातली मुलं जी आहे ती चांगली आहे. तारुण्यात लग्न करा. ज्या पुरुषाचा भाता आशाने भरला आहे तो धन्य. बघा, जेव्हा तुम्ही युद्धाला जेव्हा लोक पहिले जायचे तर ते लोक जो भाता घ्यायचे त्याच्यात किती बाणं असायची, भाता किती भरलेला असायचा. म्हणजे मुलं पण तेवढीच असली पाहिजे. किती
आपल्याला काय वाटतं, अरे एकच मूल सांभाळायला त्रास होतोय, एकच मूल जन्म द्यायला एवढा त्रास होतोय, तू केवढी मुलं आम्ही काय करणार का? देव पक्ष्यांना चालू शकतो, चिमण्यांना चालू शकतो, कावळ्यांच्या पिल्लांना अन्न देऊ शकतो, तो माणसांच्या पिल्लांना जेवण नाही देऊ शकत? देऊ शकतो ना. देवाला काही कठीण आहे? पहिली गोष्ट, घरात जेवढी जास्त मुलं असतात, जेवढी माणसं जास्त असतात ना, समाजात भीती असते, लोक घाबरतात त्यांना. और घर में जितने लोग ज़्यादा रहते हैं ना, तो सब लोग उस घर से या फिर उस घर के व्यक्तियों से डरते हैं, कारण घरात जास्त लोक आहेत, क्योंकि घर में ज़्यादा लोग कारण तुटून पडतील ना. क्योंकि टूट ए पड़े. ए त्या सगळे जण मागे ए करून सगळे इथून एका एक एक मागे यायला लागले. त्यांच्या देव कशी भीती टाकतो, यांची खूप माणसं आहेत. और परमेश्वर इस रीति से डर डालता है कि इनके बहुत सारे मनुष्य हैं. तुमची तर एक, तुम दोन, तुम्हाला एक. आणि तुमचे दोन, तुम्ही दोघं आणि तुमचं एक. क्या करेंगे? आणि काय घाबरतील? म्हणून तिथं पुन्हा वाचा, ती लाईन पुन्हा वाच. ज्या पुरुषाचा भाता आशाने भरला आहे, म्हणजे जो युद्धासाठी चाललेला आहे, तर युद्धाला चाललेला तो माणूस जो बाण घेऊन चाललाय, त्याच्याजवळ जो भाता आहे तो कसा असला पाहिजे? भरलेला, बाणांनी भरलेला. म्हणजे प्रियानो, आज देवाचं वचन हे सांगतं की मुलं जितकी संतती तुम्ही उत्पन्न कराल, ती देवासाठी तुम्ही उत्पन्न करा. और जितनी संतति आप उत्पन्न करते हैं वो परमेश्वर के लिए उत्पन्न करते कारण हैं. देवाचं वचन काय सांगतं? तुम्ही बहुगुणित व्हा, हा आशीर्वाद. और क्योंकि परमेश्वर ने क्या आशीष दी, तुम बहुगुणित हो जाओ. है ना, स्टार्टिंगला तेच वचन वाचलं, शुरुआत में हमने वही वचन पढ़ा, बहुगुणित व्हा. बहुगुणित हो जाओ. 2 से 3 गिन सकते हैं, दोघांपासून 3 आपण मोजू शकतो, 3 से और एक 4 गिन सकते हैं. आणि 3 मध्ये 1 वाढलं तर 4 मोजू शकतो. उमा सिस्टरांचं कुटुंब बघा किती आहे, आपण मोजायला म्हणून उमा सिस्टरांनी मोजलेले, पण आपल्याला माहित आहे का? नाही. आता पाहायला गेलं त्यांच्या नातवंडांना बघून अजून जास्त वाढलं, जास्त झाले ना, है ना. तर म्हणून सांगण्याचा उद्देश तोच आहे. और बताने का उद्देश्य यही है की घर कसं माणसांनी भरलेलं पाहिजे, और घर मनुष्य से भरा हुआ रहना चाहिए, तर ते घर आहे. तब वो घर है. जर घरात माणूसच नाही, और घर में मनुष्य ही कोणच नाही, बच्चे कोणाचा आवाज नाही, बच्चों का आवाज नहीं, घरामध्ये त्या मुलांची प्रार्थना नाही, और घर में उस बच्चों की प्रार्थना नहीं है, गाण्यांचा स्तुती गाण्यांचा आवाज नाही, और स्तुति उपासना का आवाज ते नहीं घर है, कशाच काय उपयोगी नाही. तो घर वो किसी काम का नहीं. वेशींवर शत्रूंशी त्याची बोलचाल होत असतात, ते फजित होणार नाही. आता यापुढे तर जेव्हा ब्रँडन भाऊ कधी पुरुषांमध्ये बसतील, तर त्यांना लाजेने मान खाली घालायची गरज पडणार नाही, कारण देवाने त्यांना पण मूल दिलेलं आहे. जर मूल नसेल ना, तर पुरुषांना खूप 4 माणसांमध्ये तुच्छ करतात. जसं बायकांना पण तुच्छ लेखलं जातं, तसंच पुरुषांनाही तुच्छ लेखलं जातं. त्यांना कमेंट पास केला जातो, त्यांची थट्टा केली जाते. बायकांपेक्षाही जास्त वाईट रीतीने पुरुषांची थट्टा करतात. वाईट वाटतं पुरुषांना, पण त्याच्यातून देवाने काय केलं? त्यांना बाहेर काढलेलं आहे. म्हणून प्रियानो, मूल ही देवाकडून देणगी आहे. और बच्चे परमेश्वर की ओर से मिली हुई दान है. आणि 6व्या महिन्याची प्रार्थना आपण जी ठेवलेली आहे, और 6वें महीने की प्रार्थना जो हमने रखी हे है, बाळ गर्भापासूनच देवाची सेवा करावी और वो बच्चा गर्भ से ही परमेश्वर की सेवा आणि करे, येशूच्या आगमनासाठी मार्ग तयार और यीशु के आगमन के लिए मार्ग तैयार करे. करण्यासाठी आपण प्रार्थना और करावी. इसलिए हम प्रार्थना करने तिची वाले हैं. डिलिव्हरी नॉर्मल व्हावी, उसकी डिलीवरी नॉर्मल हो, सीझर होऊ नये, सीजर नहीं हो, नॉर्मलच व्हावी, नॉर्मल ही हो, आणि देव नॉर्मलच करेल. और परमेश्वर नॉर्मल ही करवाएगा, जास्त वेळ घेणार नाही, और ज़्यादा समय नहीं जरा लेगा, लवकर देव करेल. और जल्दी परमेश्वर पहिलं करेगा. असताना त्यांना पटकन कळत नाही काय करायचं, ते घाबरून जातात. और जब पहला रहता है तब लोग डर जाते हैं, क्योंकि उनको समझते नहीं कि क्या आता करना आमची है. रसिका सेकंडच्या टायमाला घाबरणार नाही, तिला एक अनुभव मिळाला, एक एक्सपिरियन्स झाला ना. आता तिला कळणार कळा काय असतात, काय फिलिंग्स असतात, ते आता तिला अनुभव झाला. स्टार्टिंगला तिचा अनुभव नसतो, और शुरुआत में किसी अनुभव नहीं होता. सेकंडला काय अनुभव झालेला असतो, त्यामुळे काय हे नाही, अजून काही नाही, भीती नसते. और दूसरे जब होता है तब उस समय डर नहीं रहता. आणि पहिल्या प्रेग्नेन्सीमध्ये सगळे येऊन थांबलो, असोतो ही घाबरत असतात. त्या भीतीने अजून काय होतं, जिथं लवकर पूर्ण होणार असेल तिथं वेळ लागतो. भीतीमुळे सुद्धा प्रसवपीडा चालू राहते, पण मुलाला जन्म देण्यासाठी वेळ लागतो. म्हणून भीती हा घाबरायचं नाही. भीती हा एक रुकावट आहे. खरं म्हणजे आपल्यासाठी एक अडखळण आहे, एक धोंडा आहे. और डर एक रुकावट है, वो हमारे लिए एक पत्थर है, म्हणून त्याच्यापासून सावधान. और इसलिए उससे सावधान त्याच्यात रहें, भीती राहू नये, और उसमें डर नहीं रहे, आपण प्रार्थना और इसलिए हम प्रार्थना करेंगे. ठीक आहे. करेंगे प्रार्थना.
इस कुटुंब को हम ब्लेस करेंगे। कुटुंबाला आशीर्वाद आज प्रभु ने इन्हें आशीषित किया है, आज देवाने यांना आशीर्वादित केले, ब्लेसिंग दिया है, एक आशीर्वाद दिलाय और सेफली डिलीवरी होने के लिए आणि एकदम सेफली डिलिव्हरी बेटे को ही जन्म दे। आणि मुलाला जन्म द्या। अभी यही पढ़ाना, आपण हेच वाचलं ना, क्या पढ़ा? जो भी दे, लड़का दे लड़की दे, लेकिन हम प्रेयर करें लड़का, हम प्रार्थना करें हम लड़का ही दे। लड़का होगा तो अच्छा रहेगा, ऐसा मैं सोचती हूँ। फिर चाहिए तो सेकंड में लड़की मिलेगी, लेकिन पहले लड़का होगा। उनको लड़की चाहिए, लेकिन हम लड़के के लिए प्रेयर करेंगे, ठीक है? कल ही से मिलकर प्रार्थना करेगी तो वैसे ही होगा। देखो रसिका को लड़का ही मिला ना, हमने लड़के के लिए प्रेयर किया था, लड़का ही हुआ ना। गोरा पान है ना, क्या घड़ी आके इतना सुंदर है, ऐसा करके देखता है ना, तो वैसे वो भी सुंदर होगा। यीशु के बच्चे सब सुंदर होते हैं आणि येशूची सगळी मुलं सुंदर वो असतात एक महिमा रहता है, तेज रहता है प्रभु का। आणि ते देवाचा तेज असतो। करेंगे प्रेयर, करूया अब प्रार्थना। हम सब खड़े हो जाएंगे। आपण सर्व को आपने प्रभु सम्मान दिया, आदर दिया, इस पृथ्वी पर उन्हें बहुगुणित करने के लिए उनको पत्नी दिया, पत्नी के साथ आज उन्हें प्रभु बच्चे का दान भी दिया। ये आपकी ओर से मिला हुआ गिफ्ट है प्रभु, इसलिए हम इस पति पत्नी को और गर्भ के बच्चे को प्रभु यीशु के नाम से आशीषित करते। सियोन कलीसिया आए हुए इनके रिश्तेदार, इनके फ्रेंड सर्कल, सभी प्रभु पवित्र पिता हम अपने हाथों को उठाकर इन्हें आशीषित करते हैं। भाई ब्रैंडन के ऊपर प्रभु आपका सर्व सामर्थ्य लहू लगाकर इन्हें आशीषित करते। प्रभु तुम उन पर करुणा करना, आंखों की पुत्री के समान संभाल लेना, अनुग्रह करना प्रभु, आशीषित करना प्रभु, और हमेशा इस पृथ्वी पर प्रभु अपना सिर ऊंचा करके तुझ में चलने के लिए मदद करना। कभी उनको शर्मिंदगी उठानी पड़े ऐसी कभी उनकी जिंदगी में होने नहीं देना। तो इनकी ढाल, इनका कवच, इनका प्रभु, इनका स्वामी, इनका प्रभु, अब जैसे प्रभु बच्चे को जन्म देंगे तो इनका उत्पन्न भी बढ़ाना, इनकी संपत्ति बढ़ाना, इनका पगार बढ़ाना, इनको नाना प्रकार के और से प्रभु पवित्र पिता फाइनेंशियली स्रोत देना, जमीन का पैसा देना प्रभु, अलग अलग रीति से जो इस पृथ्वी से जो धन मिलना चाहिए, जैसे वचन में लिखा है ना, मैं तुझे पृथ्वी में गड़ा हुआ धन दूंगा, तो प्रभु वैसे मिलने के लिए तो सहायता करना। धन्यवाद देते पिता, हम प्रार्थना करते मेरे राजा यीशु अश्विनी के लिए प्रभु, आपका सर्व सामर्थ्य लहू प्रभु अश्विनी के ऊपर लगाकर प्रभु उसे आशीषित करते, करुणा दया मांगते प्रभु, प्रभु उसके ऊपर तेरा अनुग्रह हुआ है, इसलिए आज वो गर्भवती है, तो आज उसका छठा महीना है प्रभु, उसे शक्ति देना, बल देना, गर्भ के बच्चे की रक्षा करना प्रभु। ये बच्चा प्रभु पवित्र पिता गर्भ से ही प्रभु पवित्र आत्मा से परिपूर्ण होकर प्रभु मसीह की सेवा करने के लिए मदद करना, और प्रभु हमेशा प्रभु के लिए हमेशा तैयार रहने के लिए सहायता करना। ये बच्चा यीशु मसीह का है प्रभु, इसे आशीषित करना, इसकी डिलीवरी नॉर्मल होने के लिए मदद करना, बिल्कुल सीजर नहीं होगा, इसके अंदर डर आने नहीं देना। डर के कारण प्रभु पवित्र पिता प्रसव पीड़ा में बहुत वेदनाएं होती है और फिर टाइम भी बहुत पकड़ता है, इसलिए इसके अंदर डर आने नहीं देना प्रभु, कलेजेस आने के लिए मदद करना, धैर्य होने के लिए मदद करना, हिम्मत आने के लिए सहायता करना, और प्रभु आपका नाम लेते हुए प्रभु एक सुंदर बेटे को जन्म देने के लिए भी मदद करना प्रभु को, इनको बेटा देना, और हम उसे तुझे देंगे, तुझे समर्पण करेंगे, तेरी सेवा के लिए खड़ा करेंगे। जैसे यमुना बपतिस्मा देने वाला प्रभु तेरे लिए मार्ग तैयार किया, वैसे ये भी प्रभु तेरे लिए, तेरे आगमन के लिए मार्ग तैयार करे। ये हमारी विनती, हमारी प्रार्थना रक्षा करना प्रभु, जो भी ध्यान देना, माता पिता को होने के नाते इन्हें इस बच्चे को पढ़ाने के लिए, संगोपन करने के लिए बहुत बुद्धि और ज्ञान देना, कभी भी बहकावे में आने नहीं देना, इन्हें लगने वाली सारी जरूरत पूरा करना, किसी भी बात से इनका मन विचलित और होने नहीं देना, इनको शक्ति बल देना। धन्यवाद देते पिता, इन्हें आशीषित कर दे। यहाँ पर भी आए हुए तेरे सभी बच्चों को तू आशीषित कर, इनके मनोरथों को पूरा कर। इन्होंने भाई ब्रैंडन के ऊपर, अश्विनी के ऊपर जो प्यार है वो दिखाया प्रभु, ये प्यार है, ये इसीलिए आज दूर दूर से आए प्रभु, इतने दूर दूर से, मलाड से, कोई लोग दूर दूर से प्रभु आए, इन्हें बहुत आशीषित करना। कोई थाना से आया है, कोई प्रभु उल्लासनगर से, अलग अलग जगह से, विठलवाड़ी से, बहुत भिन्न भिन्न जगह से आज तेरे बच्चे प्रभु इनके लिए आए हैं, ये प्यार करते हैं प्रभु, इसलिए प्रभु इन्हें बहुत आशीषित करना, और इनकी भी तू सहभागिता कराया, इसलिए इन्हें बहुत बहुत बहुगुणित करना, आशीषित करना। धन्यवाद देते यीशु का लहू लगाकर इन्हें आशीषित करते प्रभु यीशु के नाम से, आमीन।